आई सांगतील पुढे त्यांना कसं वाटतं. मी मालिश करते, मला तेवढी जमत नाही. हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आता वाजलेले 4:30 आणि आमची तयारी चालली आहे. ती म्हणजे आई निघाल्यात आता परत इंडियाला जाण्यासाठी. सो त्यांची तयारी चालू आहे. इकडे आई तयार होतं, त्या बॅग वगैरे सगळ्या पॅक झालेल्या आहेत आणि थोडंसं चहा पाणी चाललं आहे कारण ते आता घरातून निघणार आहे म्हणून. तर भाऊ कसं क्षण झालेलं आहे. आधी त्यांना राहायचं नव्हतं इथे कारण त्यांना करमत नव्हतं, क्लायमेट पण चांगलं नव्हतं. पण बेबी आल्यापासून त्यांचं सतत चालू होतं की आता जायची इच्छा नाही. पण आता तो फायनली दिवस आलेला आहे. सो आई सांगतील पुढे त्यांना कसं वाटतं. हा, त्या खूप इमोशनल झालेल्या आहेत कारण त्यांना खूप राहायची इच्छा पण होते कारण बट ऑब्वियस आहे, बेबी असेल तर कोणाला त्याला सोडून जाण्याची इच्छा होत नाही. पण तरीसुद्धा आता तो दिवस आलेला आहे. तयारी झालेली आहे सगळी. समियाला आणि बेबीला वरतीच ठेवलेलं आहे. समियाला मुद्दाम उठवलं नाही आहे कारण ती जर उठली तर ती खूप पाठी लागेल आणि रडारड करेल आणि बेबीला पण त्याचा त्रास होईल, म्हणून तिला मुद्दाम उठवणार नाही आहे आम्ही. आणि आता थोड्याच वेळात गाडी बोलवली आहे, ती गाडी येईल एअरपोर्टला घेऊन जाण्यासाठी आणि त्या निघतील. तर कुठेही जायचं असलं म्हटलं की पॅकिंग तर पहिली येतेच. तर आमची पॅकिंग 2-3 आठवडे आधीच सुरू झाली होती. कोणाला काय घ्यायचं त्याची लिस्ट काढण्यापासून ते कुठे बॅगमध्ये काय काय सामान ठेवायचं हे सगळं आमचं ठरत होतं. पण फायनल पॅकिंग जाण्याच्या आदल्या रात्री आम्ही केली. तर हा रात्रीचा व्हिडिओ आहे. सगळं सामान वगैरे व्यवस्थित ठेवायचं चाललं होतं, पण काही काम करत असेल तर समिया आम्हाला मदत करतेच. जे तुम्ही ते बघू शकता, ती हे काढ ते काढ तिचं सतत चालू होतं. शिवाय बॅगमध्ये कुठे काय सामान ठेवायचं आणि बॅगचं वजन पण लिमिटेड असतं एअरलाईन्सनुसार. सो ते पण आम्ही चेक करत होतो आणि त्यानुसार बॅगमध्ये सामान भरत होतो, बॅगमधून सामान काढत होतो आणि फायनली दोन्ही बॅग पॅक झाल्या. दोन्ही बॅगचं वेट जेवढं हवं होतं तेवढं झालं आणि त्याच्यानंतर इथे समिया वजन काट्यासोबत खेळते. आम्ही पण खूप मिस करू, स्पेशली मी, कारण माझा तर खूप आराम झाला आई असताना. बेबीची वगैरे त्यांनी काळजी घेतली खूप. तर आमची आता तयारी चालू आहे, घाई चालली आहे. आता गाडी आली की त्या निघते. इथे गाडी आलेली आहे आणि सगळ्या बॅग वगैरे बाहेर काढून गाडीमध्ये आता ठेवू आम्ही. पहाटेचे 5 असले त्याच्यामुळे इकडे अजून देखील अंधारच आहे. चला बाय बाय. जास्त वेळ बाहेर न थांबता मी लगेच बाय करून घरामध्ये निघून गेले कारण वरती समिहा आणि बेबी एकटेच झोपले होते आणि त्यांना एकटं जास्त वेळ ठेवू नव्हते शकत. त्याच्यामुळे मी लगेच घरात आली. बाय करणं खरंच खूप कठीण असतं, पण त्याला काही पर्याय नसतो, बाय तर करावंच लागतं जाताना. तर अशा प्रकारे मी घरात आले आणि सुहास आणि आई एअरपोर्टच्या रस्त्यावरती इथे लागलेले आहेत. तर सुहास फक्त सोडायला गेलं होतं आईंना आणि ते एअरपोर्टला पोचल्यानंतर सगळं इमिग्रेशन वगैरे होईपर्यंत सुहास इथे थांबले होते. पण आम्हाला थोडंसं टेन्शन वाटत होतं कारण आई एकट्या जाणार होत्या भारतामध्ये, त्यांच्यासोबत कोणी नव्हतं आपल्या ओळखीचं वगैरे. पण आम्ही व्हीलचेअरची सर्व्हिस घेतल्यामुळे थोडंसं टेन्शन कमी होतं, पण थोडंसं काळजी देखील वाटत होती की कशा जातील वगैरे. आणि इथे इमिग्रेशन वगैरे करून बॅग चेक इन वगैरे करून सुहासने दिलेलं आहे आणि फायनली जेव्हा त्यांना व्हीलचेअरची सर्व्हिस मिळाली तेव्हा सुहास म्हणजे त्यांना सोडून घरी येण्यासाठी निघाले. ते इथे आई व्हीलचेअरवर बसलेले आहे. तर आम्ही गल्फ एअरवेजची तिकीट काढली होती आणि पूर्ण प्रवास 13 ते 14 तासाचा होता. मँचेस्टरवरून मुंबई एअरपोर्टला जायचं होतं, पण त्यांना व्हीलचेअरसाठी जे कोणी पर्सन भेटत होते ते सगळे इंडियनच होते, त्याच्यामुळे बोलण्याचा काही प्रॉब्लेम वगैरे आला नाही त्यांना. छान झाली सर जर्नी. काय झालं? कुठे ते कोण? ते मम्मा दादाने आई कुठे? पिण्या हां, मम्मा पण नाही घेऊन गेलो इंडियाला. तुला जायचं होतं? ठीक आहे, आपण जाऊया ना, आपण जाणार आहे ना पाठवून. ओके.
आई गेली आता, नाही काय करू शकत. ठीक आहे, आपण नंतर जाऊया. बेबीचं तिकीट करायचं हां मग यायचं. हो 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 हां चालतंय. ओके गुड गर्ल. तर आई एअरपोर्टला गेल्या, त्याच्यानंतर मी व्हिडिओ स्टॉप केला होता कारण मी झोपून गेले होते. सकाळचे 5च वाजले होते तेव्हा म्हणून. आणि आता उठली आहे मी. तर आई सकाळी जाताना पराठ्याचं पीठ मळून गेल्या होत्या कारण त्या बाहेरचं काही खात नाही. सो एरोप्लेनमध्ये सुद्धा त्या पराठे घेऊन गेल्या. शिवाय आम्हाला उठल्यानंतर घाई गडबड नको किंवा बाळ रडेल वगैरे म्हणून ते आमच्यासाठी पण पराठ्याचं पीठ मळून गेल्या होत्या. सो आता मी ते पराठे करते. आणि समियाला तुम्ही बघितलं, मला वाटलं होतं की ती खूप रडेल, पण ती काही रडली नाही. चांगली गोष्ट आहे म्हणजे, कारण तिला आधीच आम्ही प्रिपेअर केलं होतं. सतत सांगत होतो की आई इंडियाला जाणार आहे, आई इंडियाला जाणार आहे. इवन आई पण सांगत होत्या की मी जाणार आहे, तू त्रास देऊ नको मम्मा डॅडाला आणि बाळाची काळजी वगैरे घे. सो ती ऑलरेडी प्रिपेअर होती आणि रडली नाही, चांगली गोष्ट झाली. तर आता आमचा नाश्त्याचा वेळ झालेला आहे, ब्रेकफास्ट बनवते आणि आता सुहास येईलच, मग एकत्रच नाश्ता करू. आणि आजचं रुटीन मी तुम्हाला दाखवेनच आमचं काय चालणार आहे दिवसभर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी दिसते बोल. हां, आणि रोज आई मालिश करायच्या. आज नाही येत आई, आज आमची आई गेलेच सकाळी, त्याच्यामुळे आता मी मालिश करते. मला काय एवढी जमत नाही, तरी थोडंसं तेल लावून थोडंसं मालिश करते. जेवण बनवायचं काम सुहासचं चालू आहे आणि इकडे हेल्पिंग समिया करते. हो, समिया छान चपाती बनवते. आता तिला आईने चपाती शिकवली आहे मला हेल्प करण्यासाठी. सो आतापासून चपाती समियाच बनवणार आहे. हो ना समिया? सो असा आहे आजचा मेनू. मी ब्रेस्ट फीडिंग करत असल्यामुळे थोडंसं कमी तिखट आणि पाणी असलेलं असं रस्सा भाजी खाते. तर असं चिकनचं कालवण केलेलं आहे. इथे आहे चिकन सुकं आणि इथे आहे चपाती, त्याच्या खाली आहे सलाड. सो असा आज आमचा मेनू आहे. तर आमचं जेवण झालं आहे, तर झोपण्यासाठी थोडासा वेळ आहे म्हणजे नॅपला मी घेतो. होतं काय होतं? काय होतं तू सांग. तर जेवण झालं आहे आणि नॅप टाईम आणि जेवणामध्ये थोडासा 1-1.5 तासाचा गॅप असतो. तर त्यावेळेस समियाचा मी स्टडी घेते. इथे तसं स्कूलमध्ये जास्त स्टडी काही नसतो, तरी पण मी तिची स्टडी करून घेते कारण जर इंडियाला आमचं येणं झालं तर तिला पाठी पडलं किंवा तिला येत नाही असं काय व्हायला नको, म्हणून थोडंसं आमचं चालू असतं. इथे ती स्पेलिंग लिहिते 1 2 3च्या. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 7 आणि हे आमचे नेबर्स आहेत जे पंजाबीच आहेत. समियासोबत खेळण्यासाठी ते नेहमी इथे येत असतात आमच्याकडे. तर आता 7 वाजलेत तरी ऊन आहे, पण ऊन असलं तरी आज हवा भरपूर आहे. इथं बघू शकता तुम्ही झाडं वगैरे किती हलतात आहे, म्हणजे इतकी हवा आहे की पार्कमध्ये एक झाडसुद्धा पडलं, इतकी हवा आहे. तर आता समिया थोडा खेळेल म्हणजे 8पर्यंत वगैरे खेळेल, त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे असतं डिनर आणि मग नंतर आम्ही झोपू. तर असा आमचा दिवस आजचा गेला आणि आता आमचं रुटीन ऑलमोस्ट असंच असणार आई नाही आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. समिया बाय बोल.